फंक्शन्स ऑफ लिव्हर केजोमधनं केले, जस्ट सेक ऑफ कम्प्लिशन वाचतो इथनं. कार्बोहायड्रेट तर शुगर मेंटेन करण्याचं काम लिव्हरचं आहे. युनिटमध्ये हायपोग्लायसेमिया होतो कारण की त्यांच्यामध्ये लिव्हरचे शुगरचे स्टोअर्स नसतात. तर ग्लायकोजनचं प्रोडक्शन, ग्लायकोजनचं डिग्रेडेशन आणि शुगरचं प्रोडक्शन. नंतर फॅटचं ऑक्सिडेशन करून ॲसिडोॲसिटेट बनवतो, त्याच्याने त्याला एनर्जी मिळेल लिव्हरला, आणि ॲसिडोॲसिटेट तो बाकीच्या लोकांना प्रोव्हाइड करतो नंतर तो एनर्जीसाठी. नंतर सिंथसाइज करतो तो लायपोप्रोटीन्स, कोलेस्ट्रॉल सिंथसाइज करतो, फॉस्फोलिपिड्स आणि फॅटी ॲसिड्स म्हणजे ट्रायग्लिसराईड सिंथेसाइज करतो, जे मग तो याच्यात टाकतो लायपोप्रोटीन्समध्ये. प्रोटीनमध्ये डिअमायनेशन करतो, युरिया बनवतो अमोनियापासनं, ट्रान्सअमायनेशन करून ग्लुकोज बनवतो अमायनो ॲसिडपासनं किंवा लिपिडपासनं. नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड बनवतो, प्लाझ्माला सर्व प्रोटीन बनवतो, अल्ब्युमिनसारखे क्लॉटिंग फॅक्टर बनवतो. बाईलचं सिक्रेशन करतो, बाईलमध्ये मग बिलिरुबिन येतं, कोलेस्ट्रॉल येतं, बाईल ॲसिड्स येतं, फॉस्फोलिपिड्स येतं. वेस्ट प्रोडक्ट सिक्रेट करतो कॉन्ज्युगेशन करून, झिनोमेटाबॉलिझम करून. नंतर फॅट सॉल्युबलचं ॲब्सॉर्प्शन करतो. फॅगोसायटोसिस 10% कुफर सेल आहेत, त्या रेटिक्युलर एंडोथेलियल सेल्स आहेत, त्या पोर्टल सिस्टमचं फिल्ट्रेशनचं काम करतात. नंतर स्पेस ऑफ डिसे आहे, तर पोर्टलमधनं लिम्फॅटिक बनतं, 50% लिम्फ याच्यातनंच बनतं लिव्हरमधनं, कारण की लिव्हर सगळ्यात मोठं ऑर्गन आहे. म्हणून मग पोर्टलचं प्रेशर वाढलं की मग ते स्पेस ऑफ डिसेमध्ये जास्त जाणार, म्हणून लिम्फ प्रोडक्शन जास्त होणार, तर असायटीज होणार. लिव्हरचा ब्लड सप्लाय आपण बघितला आहे, 75% व्हेन आहे, 25% आर्टरी आहे, 30% कार्डियकचा आउटपुट जातो. वस्क्युलर रिझर्वायर आहे, गरज पडेल तेव्हा स्टोअर करतो किंवा रिलीज करतो. रेग्युलेशन 3 लेवलचं आहे. फर्स्ट इज सिस्टमिक लेवलला कार्डियक आउटपुट मॅनेज होतो, सेकंड रिजनल लेवलला हेपॅटिक आर्टरी बफर करते, पोर्टल वेन जर नाही देत मग हेपॅटिक आर्टरी देते थ्रू ॲडिनोसिन. नंतर मग मायक्रो सर्क्युलेशन आहे, ऑटो रेग्युलेशन होतं. LFTs आपण बघितले आहे. PT सिंगल बेस्ट आहे, अल्ब्युमिनला 3 हफ्ते लागतात, पण ॲक्यूट आणि सिव्हिअर पाहिजे. फक्त फॅक्टर 3 सिक्रेट नाही होत लिव्हरद्वारा, फॅक्टर 8 आणि व्हॉन विलेब्रँड सोबतच येतात. 3 टिश्यू फॅक्टर आहे आणि 4 कॅल्शियम आहे, तर ते येणं शक्य नाही आहे. उरलेले सर्व लिव्हर सिक्रेट करतो. व्हॉन विलेब्रँड हे गिबल पॅलड बॉडीमध्ये असतात, मेडुकॅरियोसाइट आणि एंडोथेलियममध्ये, आणि सब एंडोथेलियल कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये पण असतात. विटॅमिन केचा आपण बघितलं, 2+7 = 9 नॉट 10, अँड 6C आणि Z ॲड झाला आहे त्याच्यात. ठीक आहे. विटॅमिन के बाईल सॉल्ट्सद्वारा एमल्सिफाय होऊन मग लिम्फॅटिकमध्ये जातं, मग सिस्टेमिक थ्रू हिपॅटोसाईटपर्यंत येतं. कायलोमायक्रॉन्स बनतात, ते आधी मसल्स आणि ॲडिपोस उचलतात, मग उरलेलं हिपॅटोसाईटला मिळतं. बॅक्टेरियोइड्सचा रोल कमी आहे टर्मिनल इलियममध्ये जे आहेत ते इंटरहिपॅटिकने लिव्हरमध्ये पोहोचणार. प्रोथ्रॉम्बिन टाईम प्रोलॉंग होतो, K+ डेफिशियन विटॅमिन के डेफिशियन्सीमध्ये, विलेब्रँड डिसीज आणि DIC-मध्ये. विटॅमिन के थेरपी आपण देणार हिमोरेजिक डिसीज ऑफ न्यूबॉर्नमध्ये, मालअब्सॉर्प्शनमध्ये जिथे ॲब्सॉर्ब होत नाही आहे विटॅमिन के. कोलेस्टॅसिसमध्ये ॲब्सॉर्प्शन थांबून जातं. कोलेस्ट्रामिन बाईल ॲसिड्स कमी करतो, त्याच्यामुळे त्याच्यात होणार. विटॅमिन के अँटॅगॉनिस्ट आहे, जसं की वॉरफॅरिन आहे. नंतर मग बाकीचे ड्रग्ज आहेत. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक बॅक्टेरियाला उडवतात, परंतु हा रोल कमी असला पाहिजे होता. आणि कोॲग्युलेशनचे इनिबिटर्स जे आहेत तिथे ते कोॲग्युलंटला डिस्ट्रॉय करतील, तर K+ दिलं तर त्यांचं प्रोडक्शन वाढायला हवं. जॉन्डिस इज येलोइंग, अबोव 3 to 4 तुमचा इक्टर्स चालू होतो. नॉर्मल व्हॅल्यू आपण बघितली 1.5 to 2.5 आहे. 1.4 आणि 4 अशी पकडा गोल्डन फिगर्स. मेनली जे बिलिरुबिन आहे त्याच्यापासनं हिम पासनं बनतं, तर हिम मेनली हिमोग्लोबिनमध्ये आहे, आणि उरलेलं 20% एरिथ्रॉइड सेल्स असतील, मायोग्लोबिन असेल, सायटोक्रोम असेल, त्याच्यापासून येतं. अनकॉन्ज्युगेटेड इज इनसॉल्युबल आणि इनडायरेक्ट, बाउंड टू अल्ब्युमिन. कॉन्ज्युगेटेड इज सॉल्युबल
आणि टेकन अप बाय कॅरियर मेडिएटेड बाय लिव्हर. तर ग्लुक्युरॉनिल ट्रान्सफरेज होतं, 2 ग्लुक्युरॉनिल गेले की मग ते कॉन्ज्युगेट बनतं आणि मग ते बाईलमध्ये सिक्रेट होतं. तर आपण बघितलं DJ अँड रोटर डोंट गो आउटसाईड. DJ आणि रोटरमध्ये एक्सक्रेशनचा प्रॉब्लेम असतो, तर तिथे कॉन्ज्युगेटेड बिली वाढतं. आणि कॉन्ज्युगेशनचे डिसीजेस आहेत क्रिग अँड गिल डोंट मिक्स, ते कॉन्ज्युगेशनचा प्रॉब्लेम आहे. तर बिलिरुबिन बॅक्टेरियाद्वारा मग युरोबिलिनमध्ये कन्वर्ट होतं, जे की बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि ते युरिनमध्ये जातं. उरलेलं युरोबिलिन पुन्हा डिग्रेड होतं आणि स्टर्कोबिलिन बनून स्टूलमध्ये जातं. तर जॉन्डिसमध्ये मोर दॅन 4 गोल्डन फिगर. तर अनकॉन्ज्युगेटेड मोस्टली जे आहे हे लोड वाढल्यामुळे होतं हिमोलायटिकमध्ये. ऑब्स्ट्रक्टिव्हमध्ये मोस्टली कोॲग्युलेटेड राहतं, हेपॅटिकमध्ये दोन्ही राहणार. तर युरोबिलिनोजेन इंटेस्टाईनमध्ये जाणारच नाही, त्याच्यामुळे ब्लडमध्ये येणार नाही. याच्यात ते इंटेस्टाईनमध्ये पोहोचलं त्याच्यामुळे ब्लडमध्ये दिसेल. हे तर दोघांचं पिक्चर आहे. हे कळालं नाही की युरिनमध्ये बिलिरुबिन याच्यात कसं काय आलं, कारण की युरिनमध्ये बिली जाऊ नाही शकत. बिली जे आहे कॉन्ज्युगेटेड सॉल्युबल आहे, तर ते बाईलमध्ये जातं, युरिनमध्ये नाही जात. आणि अनकॉन्ज्युगेटेड इनसॉल्युबल आहे, ते ग्लोमेरुलसमध्ये नाही जात. तर हा फंडा नाही कळाला, कारण की हिमोलायटिक असो ऑब्स्ट्रक्टिव्ह असो दोघांमध्ये युरिनमध्ये बिली नाही जात. हा हेपॅटोसेल्युलरमध्ये दाखवलं त्याने, कसं काय माहीत नाही. तर स्टूलमध्ये स्टर्कोबिलिन ॲब्सेंट असेल ऑब्स्ट्रक्शनमुळे. नंतर लिव्हर एन्झाईम ऑब्स्ट्रक्शनमध्ये वाढले असणार, फॉस्फेटेज आणि GGT. इथे त्यांचा काही संबंध नाही. कोॲग्युलेशनचा प्रॉब्लेम असू शकतो ऑब्स्ट्रक्टिव्हमध्ये आणि हेपॅटोसेल्युलरमध्ये तर असणार. रिस्पॉन्स टू व्हिटॅमिन K मग प्रॉब्लेम असेल तर रिस्पॉन्ड करते. हेपॅटोसेल्युलर खूप लेट होतो, 80% लिव्हर गेल्यावर सिरॉसिस किंवा व्हायरल हेपॅटायटिसमध्ये. त्याच्यात SGPT SGOT वाढणार. आपण बघितलं की P किंवा L इज लिव्हर स्पेसिफिक. मग ऑब्स्ट्रक्शनमध्ये कॅनालिक्युलर GGT वाढेल आणि ALP वाढेल आणि SGOT SGPT पण वाढू शकतात. क्ले कलर स्टूल होती, कारण की स्टर्कोबिलिन नाही बनणार आणि स्टिॲटोरिया होईल माल ॲब्सॉर्प्शनमुळे. युरिन कन्सन्ट्रेटेड होईल, ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे सर्व याच्यात जाणार युरिनमध्ये.